नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका, होमिओपॅथिक पिडियाट्रिशियन। तर मंडळी, आपण आज अशा 10 मिस्टेक्स आपण बघूया ज्याच्याने मदर्स कधी कधी चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाळाला हे प्रॉब्लेम्स उद्भवण्याची शक्यता असते। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, जेव्हा आपल्या घरी नवीन बाळ येतं आपण वॉर्म वेलकमिंग करतो, पण अशा वेळी मदर आणि फादर ही नवीन असतात। तर तुम्ही जेव्हा मदर आणि फादर होतात तेव्हा तुमचे नातेवाईक, तुमचे फ्रेंड्स, जवळचे वेलविशर्स असतात, ते तुम्हाला भरपूर काही सल्ले देतात आणि त्या सल्ल्यांमुळे तुम्ही भरपूर कन्फ्युज होता। तर अशा वेळी हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल कसं आणि कोणत्या प्रकारे तुम्ही तुमच्या बाळाचा त्रास ओळखून त्वरित त्याला उपचार करून आणि केव्हा तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला भेटला पाहिजे। तर भरपूर वेळा त्याच्यातल्या काही ज्या ॲडवाइस त्याने दिलेल्या असतात त्या बरोबरही असतात, पण कधी कधी काही असतात ज्याच्यामुळे तुम्हाला कधी कन्फ्युजन होतं किंवा त्या चुकीच्याही ठरतात। तर आपण आज या व्हिडिओमधून असे कोणते मिस्टेक्स असतात किंवा अशा कोणत्या चुका असतात जे तुम्ही नाही केल्या पाहिजे तुमच्या बाळाच्या बाबतीत। तर सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा बेबीला डिस्चार्ज होते, तर डिस्चार्ज झाल्यावरती साधारण तुम्हाला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे सिरप्स चालू करतात। तर तुमचं व्हिटॅमिन डीचं सिरप हे 1 वर्षापर्यंत तुम्हाला तुमचे पिडियाट्रिशियन हे सांगतात सुरू ठेवायला। 400 इंटरनॅशनल युनिट इतकं व्हिटॅमिन डी तुम्हाला भेटेल किंवा आजकाल 800 इंटरनॅशनल युनिट्स पण आहेत, तेव्हा तुम्हाला 0.5 ml इतकं व्हिटॅमिन डी देईल। तर आता ह्याच्या देण्याची वेळ अशी नाहीये, तुम्ही केव्हाही सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून बेबीला तुम्ही व्हिटॅमिन डी चे ड्रॉप्स तुम्ही देऊ शकता। तर आता व्हिटॅमिन डी का मंडळी, कारण की नवजात बाळ जे असतं ते आईच्या दुधावरच असतं। तर ब्रेस्ट फीड कंटिन्यू असल्यामुळे आईच्या दुधामध्ये पुरेपूर व्हिटॅमिन डी नसतं, त्याच्यामुळे आपल्याला वरून सप्लिमेंट हे द्यावं लागतं। दुसरं म्हणजे की बाळाची नाळ। तर लक्षात घ्या की बाळाची नाळ जी असते ती 7 ते 14 दिवसापर्यंत पूर्णपणे गळून पडते। तर त्या ठिकाणी तुम्हाला काही काजळ किंवा काही लोक तिकडे तेल लावतात किंवा शेणही लावतात, तर अशा गोष्टी तुम्हाला नाही करायच्या। त्याने बाळाला इन्फेक्शन होतं। तर जोपर्यंत ते पूर्णपणे गळून पडत नाही तोपर्यंत काही नाही करायचंय। जर का तुम्हाला तिकडे काहीतरी चिकट द्रव्य येते असं वाटतंय, रक्त येते असं वाटतंय, तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने निओस्पोरिन पावडर ही वापरू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत नाळ ही गळून पडत नाही तोपर्यंत बाळाला फक्त कोमट पाण्याने स्पंजिंग करायचंय, म्हणजेच अंग कोमट पाण्याने पुसून घ्यायचंय। बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं जे छोटंसं पोट असतं किंवा टमी असतं ते फक्त ब्रेस्ट फिडिंगनीच बसवू शकतं। तर मंडळी लक्षात घ्या की अशा वेळी तुम्ही त्याला वरून पाणी, मध किंवा काही गुठी असेल तर ते नाही द्यायचंय। ह्याच्याने बाळाला स्टमक अपसेट होऊ शकतं आणि भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो। आणि मध वगैरे देणं हे 1 वर्षानंतरच रेकमेंडेड आहे, कारण मधामधून बोटुलिझम हा आजार होण्याची शक्यता असते। काजळ लावणे, तर मंडळी लक्षात घ्या की डोळ्यामध्ये काजळ घालणं हे रेकमेंडेड नाहीये। तुम्ही कुठलाही दुसऱ्या बाजूला लावू शकता, जसं की डोक्यावर, पायावर, हातावर, गालावर, पोटावर, कुठेही तुम्ही काजळ लावू शकता, पण बाळाच्या डोळ्याच्या इथे तुम्हाला काजळ नाही लावायचंय। त्याला नजर लागेल अशा गोष्टी जर का तुम्ही मानत असाल तर लक्षात घ्या त्याच्याने बाळाला इन्फेक्शन होतं। तर अशा गोष्टी बिलकुल नाही करायच्या। एकतर आपण आपल्या बोटाने बाळाला काजळ लावतो, त्याच्यामुळे हे सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस त्याला असतात आणि काजळमुळे डोळ्यांमध्ये ॲलर्जी होण्याचे चान्सेसही वाढतात। आणि मंडळी कधी कधी आपण जो काजळ लावतो तर जिथून अश्रू येणारी जी ग्रंथी असते, जिथे ओपनिंग असतं, तिकडे ते जाऊन कधी कधी काजळ फसतं आणि अशा वेळी बाळाच्या डोळ्यातून भरपूर पाणी यायला लागतं। तर म्हणून हे तुम्हाला अवॉइड करायचं। तर म्हणजे बाळाची मालिश। तर मंडळी लक्षात घ्या, फक्त तुम्हाला खोबरेल तेल, फक्त खोबरेल तेलानेच बाळाची मालिश करायची आहे। अन्य कोणतंही तेल, तूप तुम्हाला वापरायचं नाहीये। त्याच्याने काही होतं की स्किनवरती बाळांचे जे छोटे छोटे पोर्स असतात ते त्या तेलाच्या स्निग्धतेमुळे, विस्कॉसिटीमुळे ब्लॉक होतात, घाम न येणं, रॅशेस येणं असे प्रकार होतात। तर फक्त कोकोनट ऑइल। मसाज हा किती वर्ष करावा याचा डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर बनवला आहे, तो तुम्ही अवश्य जाऊन चेक करा। तर मंडळी महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही मालिशवाली ठेवणार आहात तर तिला काही कुठलं इन्फेक्शन नाहीये हे खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट, जोर जोरात घासून बाळाला बिलकुल मॉलिश नाही करायची, ह्याची खबरदारी तुम्ही घ्यायची। त्यानंतर बाळाला खेळवणं। लक्षात घ्या, बाळाला हवेमध्ये उधळून खेळणं हे रेकमेंडेड नाहीये, कारण की साधारणपणे त्यांची जी मान असते त्या मानेला सपोर्ट 3 महिन्यानंतर यायला लागतो। तर अशा सपोर्ट देऊनच यासोबत खेळणं महत्त्वाचं आहे। मेंदूला इजा होण्याचे चान्सेस हे खूप वाढतात। त्यानंतरची चूक म्हणजे डायपर्स। तर कधी कधी डायपर चेंज करायचं राहून जातं। तर तुम्ही जर का डिस्पोजेबल डायपर यूज करत असाल तर मोस्टली ते सिंथेटिक मटेरियल पासून बनवलेलं असतं। साधारण ते डायपर जरी खराब झालं असेल तरी बाळाला ते ओलावा जाणवत नाही, पण भरपूर वेळ ते शूच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्या स्किनवरती तिकडे रॅशेस होतात, त्या डायपरमुळे तिकडे रॅशेस होतात आणि बाळाला नंतर शू करताना त्रास होतो।
तर डायपर हे तुम्हाला अवश्य चेंज करायचे खराब झालं असेल तर ह्यासाठी उपाय म्हणजे तुम्ही कॉटनचे डायपर यूज करायला हवे। तर मंडळी आजकाल कॉटनचे डायपर्सही आलेले आहेत तर तुम्ही तसं मेडिकल सोबत चेक करून तुम्ही आणू शकता आणि वापरू शकता आणि 3 ते 4 तासांनी डायपर हे चेंज करणं मॅन्डेटरी आहे कारण त्याच्यामध्ये डायपर रॅशेस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात कारण की कॉटन असल्यामुळे हवा तिकडे व्यवस्थित खेळत राहते आणि बेबीची स्किन ही चांगली राहते। त्यानंतर चूक म्हणजे आपण बाळाला लगेच पाणी द्यायचा प्रयत्न करतो। आपल्याला वाटते की बाहेर गरमी आहे आणि बाळ 6 महिने होण्याच्या आधीच आपण त्याला लगेच पाणी देतो तर हे योग्य नाहीये। ह्याच्याने बाळाला पुढे त्रास होऊ शकतो। तर 6 महिन्यापर्यंत फक्त तुम्हाला ब्रेस्ट मिल्कच द्यायचं। त्याची तहान जी आहे ती सगळी ब्रेस्ट मिल्क मधून अंगावरच्या दुधावरून पूर्णपणे भरून निघते। तर मंडळी लक्षात घ्या 6 महिन्यापेक्षा कमी बाळाला पाणी का नाही द्यायचं कारण की बाळाचं पोट मी जसं म्हणलं खूप छोटूस असतं ते 2-2 तासाला लगेच एम्प्टी होत असतं। तर अशा वेळी जेव्हा आपण पाणी देतो तर त्याच्याने ते फुल होतं नंतर बाळ दूध पित नाही मग अशा वेळी त्याला कॅलरी डिफिशियंट होतं आणि वेट लॉस होतो म्हणजेच बाळाचं वजन हे कमी भरतं। त्यानंतर मंडळी बाळ 1 वर्षाचं होण्याच्या आधीच आपण जर गाईचं दूध चालू केलं तर त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन हे बाळाचं पोट पचवू शकत नाही त्याच्याने संडासला होतं लूज मोशन्स होतात आणि त्यामुळे बाळाला डिहायड्रेशन होतं। तर जेव्हा मूल 6 महिन्याचं होतं तेव्हा तुम्ही साधारणपणे त्या दुधाचा थोडासा वापर तुम्ही दलिया बनवायला किंवा ओट्सचा काही शिरा बनवायला किंवा दूध भात असं कुचकरून त्याला देऊ शकता पण फक्त गाईचं दूध द्यायचं नाहीये त्याला। कधी कधी ह्याची भविष्यात त्यांना ॲलर्जी होऊ शकते ते सगळं आपल्याला रोखण्यासाठी तुम्हाला 1 वर्षानंतरच त्यांना गाईचं दूध सुरू करायचंय। 1 वर्षापर्यंत तुम्हाला ब्रेस्ट फिडिंग शक्यतो ब्रेस्ट फिडिंग हे आम्ही 2 वर्षापर्यंत सांगतो कारण की त्याच्यामध्ये असणारे जे अँटीबॉडीज असतात ते बाळासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात त्याच्याने त्यांची प्रतिकारशक्ती ही खूप स्ट्रॉंग होते आणि त्यांची प्रतिकारशक्ती स्ट्रॉंग राहिल्यामुळे प्रत्येक आजारापासून त्यांचा बचाव होतो। त्यानंतर ग्राईप वॉटर तर मंडळी प्रत्येक वेळी बाळाला पोटात दुखतंय गॅस झालाय तर आपण लगेच ग्राईप वॉटर देतो। तर ग्राईप वॉटर हे एक स्टँडर्ड फॉर्म्युलेशन नाहीये तर अशा वेळी तुम्ही होमिओपॅथिक पिडियाट्रिशियनला भेटून बाळाला काही त्रास असतील तर तसा तुम्ही उपचार त्यांना देऊ शकता। त्यानंतर झोपून दूध पाजणं तर झोपून दूध पाजणं हे रेकमेंडेड नाहीये कारण की बाळ हे अजून मान धरत नसतं तर अशा वेळी जेव्हा आपण झोपून त्याला दूध पाजतो कधी कधी चुकून ते दूध पिताना तो जर का ते ओढायचा प्रयत्न व्यवस्थित नाही केला तर चुकून पोटात न जाता श्वासनलिकेत जाऊ शकतं आणि बाळ हे ॲस्पिरेट करू शकतं। आणि बाळाला हेल्दी लाईफस्टाईल देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याची ग्रोथ ही प्रॉपर झाली तर त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि तुमचं बाळ हे स्ट्रॉंग राहील। आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर सर्वांसोबत अवश्य शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी आणि लव्ह इच अदर। बाय बाय।